माझ्या मराठी मैत्रिणींनो आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि खास करून जर का तुम्ही रिअल इस्टेट लँड ॲडवायझरी म्हणून काम करत असाल. एक गोष्ट लक्षात घ्या, रिअल इस्टेटमध्ये बांधकाम करणाऱ्या आणि जमिनीचे, घराचे, दुकानांचे, गाड्यांचे, खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या लोकांची गर्दी खूप आहे आणि त्या गर्दीमध्ये आपली म्हणजे मराठी लोकांची संख्या खूप कमी आहे. आता ह्या गर्दीमध्ये टिकून राहायचं असेल आणि खूप जाऊ दे, पण थोडं जर यश मिळवायचं असेल, तर वरवर काम करून चालणार नाही. खूप गंभीरपणे काम केलं पाहिजे. माझ्या निरीक्षणाप्रमाणे जर का मी आता जे सांगणार आहे, त्या 10 मुद्द्यांचा आपण विचार केला, तर रिअल इस्टेट लँड ॲडवायझरी म्हणून आपण थोडं तरी यश मिळवू शकतो. चालू करूया? पहिला मुद्दा, तुमचा बांधकाम व्यावसायिकांशी संपर्क असणं गरजेचं आहे. कसा संपर्क? चांगला संपर्क. तर चांगला संपर्क म्हणजे काय? तर तुमच्या संपर्कामध्ये निर्णय घेणारे बांधकाम व्यावसायिक पाहिजेत. लवकर निर्णय घेणारे, जे तुम्हाला जास्त वेळ ताटकळत ठेवणार नाहीत. दुसरा मुद्दा, तुमचा जमीन मालकांशी चांगला संपर्क पाहिजे. इतका चांगला संपर्क पाहिजे की जमीन मालकाने विश्वासाने तुम्हाला सांगितलं पाहिजे की माझ्या जागेसाठी तू पुढचे 3 ते 6 महिने काम कर. मी ही जागा कुणाच्याही थ्रू विकणार नाही. तू ही जागा मला विकून दे आणि तू पैसे कमाव. एवढंच नाही, तुम्ही एखादी जागा एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला दाखवली आणि बांधकाम व्यावसायिकाने त्याच्या खोडसाळपणाने थेट जमीन मालकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तर जमीन मालकाने आत्मविश्वासाने सांगितलं पाहिजे की ही जागा तुमच्याकडे ह्या लँड ॲडवायझरच्या थ्रू आलेली आहे, तर व्यवहार पण त्यांच्यामार्फतच होईल. तिसरा मुद्दा, तुम्हाला महसूल कागदांची माहिती पाहिजे. 7/12 म्हणजे काय? 8 म्हणजे काय? फेरफार म्हणजे काय? वर्ग 1 वर्ग 2च्या जमिनी म्हणजे काय? पोट खराबी म्हणजे काय? इतर हक्क म्हणजे काय? कुळ कायदा म्हणजे काय? तसंच गटबुक नकाशा, गाव नकाशा, कमी जास्त पत्रक, मोजणी नकाशा, TILR कॉपी म्हणजे तालुका इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्डनी मोजणी केलेला नकाशा, प्रॉपर्टी कार्ड, CS प्लॅन, DP रिमार्क, या सगळ्यांची तुम्हाला माहिती पाहिजे. चौथा मुद्दा, तुम्हाला लँड यूज मॅपची माहिती पाहिजे. आता जर का तुम्ही मुंबईत असाल तर MMRDA, पुण्यात असाल तर PMRDA, नाशिकमध्ये असाल तर NMRDA. या संस्थांच्या मर्यादा कुठल्या आहेत आणि त्या मर्यादेमध्ये येणाऱ्या जागेंचे वापर कशासाठी करायचे ह्याची तुम्हाला माहिती पाहिजे. आता MMRDA घ्यायला गेलं तर MMRDAची मर्यादा CST पासून अलिबागपर्यंत, चर्चगेटपासून पालघरपर्यंत, पुणे हायवेला खोपोलीपर्यंत आहे. ह्याची आपल्याला माहिती पाहिजे. पाचवा मुद्दा, तुम्हाला मंजुरी देणाऱ्या संस्था कोणत्या आहेत हे माहीत पाहिजे. मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, ठीक आहे. पण यापुढेही MMRDA, MMRDAचं भिवंडीसाठी BSNA म्हणजे भिवंडी सराउंडिंग नोटिफाईड एरिया, MMRDAचं कल्याणसाठी 27 विलेजेसचा मॅप, MSRDC, सिडकोमध्ये नैना, न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि दुसऱ्या म्युनिसिपल काउन्सिल ह्यांची माहिती पाहिजे. सहावा मुद्दा, तुम्हाला DCRची माहिती पाहिजे. DCR म्हणजे डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन. तुम्हाला DCRची माहिती असेल तर तुम्हाला कळेल एखाद्या जागेवर झोन कोणता आहे, तिथे कितीचा FSI वापरता येईल, किती TDR लोड करता येईल, किती प्रीमियम विकत घेता येईल, किती मीटरचा रोड पाहिजे, किती मीटरचा सेटबॅक सोडायचा आहे, रिझर्वेशन कुठे आहेत, जागा जर का नॅशनल हायवेला लागून असेल तर त्याची पॉलिसी काय आहे, एखाद्या जागेचं दुसऱ्या जागेमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर त्याची प्रोसिजर काय आहे, ह्याची तुम्हाला माहिती पाहिजे. सातवा मुद्दा, तुम्हाला फिजिबिलिटी रिपोर्ट बनवता आला पाहिजे. तरच तुम्हाला कळू शकतं की एखादी जागा तुम्ही एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला सुचवत आहात, तर त्या जागेवर रेसिडेन्शियल कार्पेट एरिया किती निघू शकतो, कमर्शियल कार्पेट एरिया किती निघू शकतो, प्रीमियमचा खर्च काय आहे, TDRचा खर्च काय आहे, फंजिबल FSI किती वापरता येतो, प्रोजेक्टचं एकूण उत्पन्न काय असेल, प्रोजेक्टचा खर्च किती येतो आहे, एखाद्या प्रोजेक्टमध्ये फायदा किती आहे आणि जो पण गुंतवणूक आपण करतो आहे त्याच्यावर परतावा किती मिळतो आहे, ह्याची मूळ माहिती तुम्हाला पाहिजे. आठवा मुद्दा, तुम्हाला मार्केट नॉलेज पाहिजे. म्हणजे एखादी जागा तुम्ही एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला सुचवत असाल किंवा एखाद्या जागेचं मार्केटिंग एखाद्या जमीन मालकामार्फत करत असाल, तर त्या परिसरामध्ये जागेचे व्यवहाराचे रेट काय आहेत याची तुम्हाला माहिती पाहिजे. नाहीतर जागेचे व्यवहार होत आहेत 5 लाखामध्ये आणि जमीन मालक म्हणतोय मला 10 लाख रेट पाहिजे, शक्य नाही आहे. किंवा जमिनीचे व्यवहार होत आहेत 10 लाखामध्ये आणि बांधकाम व्यावसायिक म्हणतोय की मला 5 लाखांनी पाहिजे, शक्य नाही आहे. त्यामुळे एकूण मार्केटचं नॉलेज तुम्हाला पाहिजे. 9वा मुद्दा,
तुम्हाला मार्केट इंटेलिजन्सची माहिती पाहिजे. एखादी जमीन तुम्ही एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला सुचवत असाल, तर त्या परिसरामध्ये रेसिडेन्शियलचा किंवा कमर्शियलचा पर स्क्वेअर फीट रेट काय चालू आहे? कोणते इतर बिल्डर तिकडे काम करत आहेत? स्पर्धक कोणते आहेत? त्या परिसरामध्ये 1 BHK जास्त विकले जातात का 2 BHK? 1 BHK विकले जात असतील तर त्यांचा कार्पेट एरिया काय आहे? 2 BHK विकले जात असतील त्यांचा कार्पेट एरिया काय आहे? त्या परिसरामध्ये कस्टमर बाल्कनी असलेले फ्लॅट प्रिफर करतायत का नाही? त्या परिसरामध्ये प्रोजेक्टमध्ये कोणत्या अम्युनिटीज जास्त वापरल्या जातात? तिथल्या बिल्डरची USP काय आहे? तिथल्या बिल्डरच्या ऑफर्स काय आहेत? एखाद्या प्रोजेक्टमध्ये 1 BHK आणि 2 BHKचं प्रपोर्शन काय असायला पाहिजे? येत्या काळामध्ये त्या परिसरामध्ये काय काय डेव्हलपमेंट होणार आहे? त्यानुसार एखाद्या प्रोजेक्टचा रेट पर इयर बेसिसवर किती टक्क्यांनी वाढू शकतो? ह्याची तुम्हाला माहिती पाहिजे. तरच तुम्ही एखादं चांगलं प्रपोजल अजून चांगल्या पद्धतीने एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला सुचवू शकता. 10वा मुद्दा, तुम्हाला त्या परिसरामध्ये काय काय विकास चालला आहे, काय काय डेव्हलपमेंट चाललं आहे ह्याची माहिती पाहिजे. डेव्हलपमेंटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आलं, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आलं. त्या परिसरामध्ये कोणत्या कोणत्या रिक्रिएशनल अम्युनिटीज आहेत आणि येणार आहेत? त्या प्रोजेक्टमध्ये कोणत्या कोणत्या पब्लिक युटिलिटीज आहेत आणि येणार आहेत ह्याची तुम्हाला माहिती पाहिजे. तर तुम्ही एखाद्या बिल्डरला, एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला एखाद्या जागेचं चांगलं प्रोजेक्शन देऊ शकता. आणि सर्वात शेवटचा मुद्दा, एवढा महत्त्वाचा नाही आहे, पण त्याचंही जर का माहिती असेल तर वेल अँड गुड. तुम्हाला बांधकामाविषयी, कन्स्ट्रक्शनविषयी थोडीफार माहिती पाहिजे. एखाद्या परिसरामध्ये लेबर रेट काय चालू आहे? एखाद्या परिसरामध्ये मटेरियल सहज उपलब्ध आहे का? ह्याची तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. आता तुम्हाला रिअल इस्टेट लँड ॲडवायझरीमध्ये थोडं जरी यश मिळवायचं असेल, आत्ता मी तुम्हाला जे पॉईंट सांगितले त्यामधील कमीत कमी अर्ध्या पॉईंटवर, म्हणजे 5पेक्षा जास्त पॉईंटवर तुमचा कंट्रोल पाहिजे, तुमचं नियंत्रण पाहिजे, तुमचं कौशल्य पाहिजे, तुमचं नॉलेज पाहिजे, तुमची माहिती पाहिजे. तरच थोडं तरी आपल्याला यश मिळू शकतं. नाहीतर काय, माझा शेजारी करतोय म्हणून, माझा नातेवाईक करतोय म्हणून रिअल इस्टेटमध्ये लँड ॲडवायझरी म्हणून आपण काम करत बसलो तर व्यवहार होणार नाहीत. ना तुम्हाला ज्या व्यक्तीला जागा पाहिजे त्याची माहिती असते, ना तुम्हाला जो जागा विकतोय त्याची माहिती असते. तुमच्या पुढे 4 ते 5 लोकं असतात, तुमच्या मागे 4 ते 5 लोकं असतात आणि तुम्ही मधल्यामध्ये खेळत बसता. एखाद्याचं नशीब चांगलं असेल तर असा व्यवहार करून 100त 1, मी जर म्हणतोय 1000मध्ये एकाचा व्यवहार होत असेल. बाकी सगळी लोकं फ्रस्ट्रेट होतात आणि हे क्षेत्र सोडून देतात. आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, त्याच्यामध्ये मेसेज आहे, त्याच्यामध्ये WhatsApp आहे, त्याच्यावरून फोन करता येतो. म्हणून मिळेल त्याला मेसेज फॉरवर्ड करणं, मिळेल त्याला WhatsApp फॉरवर्ड करणं, अशा पद्धतीने डील होत नाहीत. त्यामुळे विचार करा. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, खूप वेळ आहे. तुम्हाला या गोष्टी माहीत नसतील, लाजायची गरज नाही आहे. कारण तुम्हाला एक सिक्रेट सांगतो आहे, जे पण मोठे बिल्डर आणि त्यांची लँड ॲक्विजिशन टीम किंवा बिझनेस डेव्हलपमेंट टीम लँड ॲक्विजिशन करते, त्यांच्यामधल्या बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे तुम्हाला लाजायची गरज नाही आहे. नॉलेज घ्या, माहिती घ्या, कामाला लागा. थँक्यू.